आवळ्याच्या सीझनमध्ये हे आवळ्याचं लोणचं तर सगळ्यांच्या घरी झालंच पाहिजे. वर्षभर टिकणारं गुणकारी आवळ्याचं लोणचं आज आपण करत आहोत. त्यासाठी मी इथे 1/2 किलो आवळे घेतले, स्वच्छ धुवून पुसून घेतले आणि त्याला स्टीम करायचं आहे. तर 15 ते 20 मिनिटं स्टीम केल्यानंतर हे असे छान याचे पाकळ्या मोकळ्या होतात. तर याच्या पाकळ्या मोकळ्या करून घ्यायच्या. थोडंसं मी पुसून घेतलं म्हणजे यामध्ये जे काही मॉइश्चर असेल ते पण पुसलं जाईल, पूर्ण कमी होईल. या आवळ्याच्या पाकळ्या मोकळ्या करून बाजूला ठेवू. आता मी इथे अर्धा पाव इतकी मिरची घेतली आहे. कमी तिखट मिरची ही आहे. पोपटी मिरची घ्यायची आणि त्याचे याला आधी स्वच्छ धुवून घ्यायचं, पुसून घ्यायचं आणि त्यानंतर याचे देठ कट करून घ्यायचे आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. सोबतच 10-12 लसणाच्या पाकळ्या पण मी इथे बारीक केलेल्या आहे. आणि आता या लोणच्याचा मसाला तयार करू. त्यासाठी कढईमध्ये 2 चमचे धणे, 1 चमचा जिरे आणि 2 चमचे मी मोहरी घेतलेली आहे. तुमच्याकडे मोहरीची डाळ असेल तर ती घ्या आणि हे भाजून बारीक करून घेतलं. आता एका कढईमध्ये भरपूर तेल घ्यायचं. त्यामध्ये ही मिरचीची पेस्ट घालायची आणि या मिरचीच्या पेस्टला छान तेल सुटतपर्यंत परतवून घ्यायचं. हे परतवून झाल्यानंतर 1 चमचा हळद घातली, 2 चमचे यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि जो मसाला आहे ना त्यापैकी 3 टेबलस्पून इतका मी मसाला घातला. त्यानंतर यामध्ये मस्त हे आवळे घालू, मिक्स करू आणि दुसऱ्या दिवशी कोरड्या काचेच्या बरणीमध्ये भरून हे फ्रीजमध्ये तुम्ही वर्षभर स्टोअर करू शकता. तर एकदा करून बघा आणि एन्जॉय करा. बाय.